आज 5 सितंबर 2020 शिक्षक दिवस के अवसर पर मैं अपने तरफ से अपने महाविद्यालय तथा अन्य महाविद्यालय और विद्यालयों के शिक्षकों को हार्दिक शुभकामना देता हूं। इस वर्ष का शिक्षक दिवस पिछले सालों की तुलना में अलग है। इस साल का शिक्षक दिवस कोविड महामारी के दौर में मनाया जा रहा है और जैसा कि सभी लोग जानते हैं कि कोविड के चलते हमारे देशवासियों तथा विश्व के अन्य देशों के लोगों के सामने बहुत बड़ा चैलेंज सामने उभर कर आया है और हम सब इस चैलेंज का दृढ़तापूर्वक सामना कर रहे हैं। कोविड का जो दुष्प्रभाव वैसे तो इंसान के जीवन के हर पहलुओं पर पड़ा है। इसका प्रभाव हमारे देश के बहुत सारे गतिविधियों पर पड़ा है, लेकिन आज के दिन के अवसर पर मैं इस बात का पूर्ण रूप से उल्लेख करना चाहता हूं कि कोविड-19 का दुष्प्रभाव सबसे ज़्यादा टीचिंग लर्निंग पर पड़ा है। अपने देश में मार्च से कोरोना के वायरस का प्रसार होने लगा और धीरे धीरे ये अपने पूरे देश को अपने चपेट में ले लिया और जिसकी वजह से स्कूल और कॉलेज बंद करने पड़े। इसकी वजह से बच्चों के शिक्षण काफ़ी प्रभावित हुए और ऐसा लगा कि कोविड के चलते शिक्षण का काम बिल्कुल रुक जाएगा, लेकिन हमारे टीचिंग कम्युनिटी ने और ख़ास तौर से हमारे विद्यार्थियों ने कोविड के चैलेंज का सामना तो किया ही, साथ ही साथ इसके द्वारा जो अवसर निर्माण हुए उसका भी भरपूर लाभ उठाने का प्रयास किया और जिसके चलते हमारी टीचिंग कम्युनिटी इस बात के लिए मजबूर हो गई कि कोरोना का दुष्प्रभाव इतना जल्द समाप्त होने वाला नहीं है और अगर हम अपने बच्चों के करियर को नुकसान से बचाना चाहते हैं तो हमें ऑनलाइन शिक्षा की तरफ ध्यान देना पड़ेगा। तो इस तरह से हमारे शिक्षकों ने अपने आप को अपग्रेड किया और ऑनलाइन शिक्षण को बढ़ावा देने का प्रयास किया और ख़ास तौर से मैं अपने महाविद्यालय के प्राध्यापकों को बधाई देना चाहता हूं कि इस आईटी के युग में उन लोगों ने इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी का इस्तेमाल किया और जो हमारे बच्चों को नुकसान होना चाहिए उनके नुकसान को कम किया। ऐसा लग रहा था कि ये कोरोना का प्रभाव जल्दी ही समाप्त हो जाएगा, हमें कोरोना से मुक्ति मिल जाएगी, लेकिन इसका प्रभाव दिन ब दिन बढ़ता चला गया। 19-20 का सेशन तो समाप्त हो गया, लेकिन एक नया चैलेंज 20-21 सेशन के लिए कोरोना ने हमारे सामने प्रॉब्लम क्रिएट कर दिया और चाहे वो टीचिंग कम्युनिटी हो चाहे विद्यार्थी हो, सब लोगों ने रियलाइज़ किया कि ऐसी परिस्थिति में हम सबको ऑनलाइन टीचिंग की तरफ ही मुड़ना है और मुझे खुशी है कि सभी टीचर ने अपने आप को अपग्रेड किया है और अभी हमारे महाविद्यालय के शिक्षक
ऑनलाइन टीचिंग दे रहे हैं। वैसे तो ऑनलाइन टीचिंग ऑफलाइन टीचिंग का विकल्प नहीं हो सकता, लेकिन फिर भी हमारे विद्यार्थियों को नुकसान से बचाने के लिए यह बहुत ही आवश्यक है। लेकिन ऑनलाइन टीचिंग के सामने बहुत सारी समस्याएं हैं। हमारे बहुत सारे ऐसे गरीब बच्चे हैं जो मोबाइल नहीं खरीद सकते, या जो खरीद भी सकते हैं तो ऐसे एरिया के हैं जहाँ पर इंटरनेट की कनेक्टिविटी कम है। फिर भी अब हमारे विद्यार्थी भी महसूस कर रहे हैं कि अब मोबाइल और इंटरनेट के सिवा उनका काम नहीं चलेगा, और धीरे धीरे हम सब इसकी तरफ बढ़ रहे हैं। तो मैं आज के कार्यक्रम के माध्यम से अपने शिक्षकों को से अपील करना चाहता हूं कि आप सब इस बदलती हुई परिस्थिति में अपने आप को ढालिए और इस योग बनिए, और ऐसे अपने कर्तव्यों का पालन कीजिए कि बच्चों का शैक्षणिक नुकसान न हो। और जो हमारे विद्यार्थी अभी मोबाइल नहीं ले सके हैं या इंटरनेट कनेक्टिविटी उनको नहीं है, वो भी धीरे धीरे स्मार्टफोन ले लें और इंटरनेट कनेक्टिविटी ले लें, ताकि उनका आगे का भविष्य अंधकार में ना हो। मैं आज के शिक्षक दिन के संदर्भ में विद्यार्थियों के भेजे हुए स्पीचेस को सुना। उनके स्पीच सुनकर मैं बहुत प्रभावित हुआ। आज इस कोरोना के युग में जिस तरह से अपने महाविद्यालय के विद्यार्थियों ने अपना मनोगत व्यक्त किया है वो काफ़ी सराहनीय है। लेकिन हमारे बहुत कम ही विद्यार्थियों ने इसमें भाग लिया है। जो भाग लिया है उनका मैं बहुत ही अभिनंदन करता हूं, और मैं उनको ये शुभकामना देता हूं कि आगे भी वह इस तरह के कार्यक्रमों में हिस्सा लें। और जो हमारे विद्यार्थी नहीं जुड़े हैं वो भी कोशिश करें कि अब जो महाविद्यालय में होने वाले जो कार्यक्रम हैं उसमें वह ऑनलाइन तरीके से सहभाग करें। अंत में मैं हमारे महाविद्यालय के सांस्कृतिक मंडल विभाग के प्रमुख प्राध्यापक अवताड़े सर को बधाई देना चाहता हूं कि उन्होंने बच्चों को प्रेरित किया और हमारे महाविद्यालय के बच्चों ने शिक्षक दिन के उपलक्ष्य में बहुत ही सुंदर और मार्मिक स्पीच प्रस्तुत किया। मैं तूफान सर को भी बधाई देता हूं, धन्यवाद देता हूं। साथ ही साथ हमारे महाविद्यालय के जो विद्यार्थी इसमें सहभागी हुए हैं उनको भी एक बार अपने तरफ से धन्यवाद देता हूं। धन्यवाद। आज 5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ब्रह्मपुरी स्टुडंट काउन्सिलतर्फे इफेक्ट ऑफ कोविड-19 ऑन टीचिंग अँड लर्निंग या विषयावर वक्तृत्व स्पर्धा ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती किंवा आलेली आहे। त्याकरता मी सर्वप्रथम स्टुडंट काउन्सिलला शुभेच्छा देतो। या कार्यक्रमाला आमच्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडनं खूप चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे। आपल्याला माहीत आहे की कोविड-19 मुळे मार्चपासून जे लॉकडाऊन झालं आणि त्याच्यानंतर ते एक्सटेंड होत आजपर्यंत दैनंदिन जीवन हे अजून सुरळीत आलेलं नाही आहे। आपल्याला माहीत आहे की कोविड-19 मुळे सर्व क्षेत्रावर राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक याच्यावर परिणाम झालेला आहे। मग एज्युकेशन क्षेत्र हे काही त्याच्यापेक्षा वेगळे नाही। एज्युकेशन क्षेत्रावरही त्याचा परिणाम झालेला आहे। नेहमी कॉलेज परिसरामध्ये जे विद्यार्थी येत होते ते आज सगळे बिल्डिंग्स असो, क्लासरूम्स असो, प्लेग्राऊंड असो
सगळे खाली झालेले, ओसाड झालेले आहे. आणि काही वेळापुरतं अध्ययन आणि अध्यापन हे दोन्ही याच्यामध्ये एक खंड पडलेला होता, म्हणजे बंद झालेलं होतं. परंतु हे काही जास्त दिवस आपण बंद ठेवू शकत नाही. इतके विद्यार्थी, इतके शिक्षक आणि इतके इन्फ्रास्ट्रक्चर याचा उपयोग आपल्याला करायचाच आहे. कारण एज्युकेशनचं खरं एम जे आहे टू सोशलाइज अँड मॉरलाइज द स्टुडंट, आपण ही प्रक्रिया कधीही बंद करू शकत नाही. आपल्याला मुलांच्या सोशलायझेशन आणि मॉरलायझेशनवर किंवा नैतिकतेवर आपल्याला भर द्यायचंच आहे आणि ते आपण बंद करू शकत नाही. त्याच्यामुळे असे किती अडचणी आल्या तरी आपल्याला त्याच्यावरून मार्ग काढावा लागतो. आणि त्याकरताच आता एक नवीन हे आलेलं आहे, मेथड आलेली आहे, ते म्हणजे ऑनलाईन टीचिंग. ऑनलाईन टीचिंगमध्ये बरेच प्रॉब्लेम आहेत, कारण त्याच्याकरता तुम्हाला कम्प्युटर, लॅपटॉप, अँड्रॉईड किंवा iOS फोन लागतो. त्याचबरोबर इतकं जरी तुमच्याजवळ असलं तर मग तुम्हाला दुसरी अडचण म्हणजे डेटा पाहिजे. डेटा असला तर पॉवर पाहिजे. पॉवर असलं तर मग सगळ्यात मोठा कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम आहे. शहरांमध्ये तर कनेक्टिव्हिटी चांगली असेल, पण खेड्यापाड्यापर्यंत अजून कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम आहेच. इलेक्ट्रिसिटीचाही शहरात जरी असली तरी खेड्यापाड्यामध्ये प्रॉब्लेम आहे. आणि आपण ग्रामीण क्षेत्रातले जे महाविद्यालय आणि शाळा आहेत त्यामध्ये हा प्रॉब्लेम आहे. तरी याच्यावरही आणखी आपल्याला उपाय काढावा लागणार आहे. एनी टाईम एनिवेअर एज्युकेशन, म्हणजे मग आपल्याला व्हिडिओ लेक्चर्स किंवा यूट्यूब व्हिडिओज अपलोड करावं लागणार आहे. आणि त्या अपलोड केल्याच्या माध्यमानंतर म्हणजे आठवड्यामधून एकदा दोनदा आपल्याला झूम क्लासेस, लाईव्ह जाऊन झूम क्लासेस किंवा हे करून विद्यार्थ्यांचे जे अडचणी आहेत ते आपल्याला सॉल्व करून देणं. आणि ज्याप्रमाणे भगवान बुद्ध म्हणतात की कुठलाही वेळ हा काही परमनंट नाही किंवा कुठलीही स्थिती परमनंट नाही आहे. ही दिवस उलटून जाणारच आहे. पुन्हा आपण क्लासरूममध्ये येणारच आहोत. आणि जेव्हा आपण पुन्हा क्लासरूममध्ये येऊ तर आपलं जे अध्ययन आणि अध्यापनाचं काम होतं, जे पहिले ब्लॅकबोर्ड आणि याच्यावर चालणं, ब्लॅकबोर्ड आणि खडू घेऊन आपण जे शिकवतो ते आणलं पुन्हा एनरिच्ड होणार आहे. कारण आता तुम्हाला ऑनलाईन एज्युकेशनमध्ये जे ई नोट्स, व्हिडिओज, लेक्चर्स, म्हणजे आता तुम्ही कुठलाही क्लास मिस करणार नाही. हे एक नवीन ट्रेंड आता कोविडनंतर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि एनरिच एज्युकेशन जे आहे ते तुम्हाला, त्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. दिवसेंदिवस कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम, पॉवरचा प्रॉब्लेम आता आहे, पण तो दूर होणार आहे. कारण नवीन नवीन प्लेयर्स आणि नवीन नवीन टेक्नॉलॉजी येत आहे, त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम सगळे दूर होणारे आहेत. आणि आजच्या घडीला मला फक्त एवढंच सांगावंसं वाटते सगळ्या विद्यार्थ्यांना की ही वेळ काढून न्यायची आपल्याला. सर्वजण सुरक्षित राहा आणि गव्हर्मेंटने जे काही रूल्स आणि रेग्युलेशन्स आपल्याला सांगितलेले आहेत ते तंतोतंत पाडा. त्याच्यामुळे तुम्ही सुरक्षित राहाल आणि अध्ययन आणि अध्यापनामध्ये आपण पुन्हा एक चांगला भर घालूया. एवढे बोलतो, पुन्हा शुभेच्छा देतो आणि 2 शब्द संपवतो.
सर्वप्रथम सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मी आदर्श अरुण अमृतकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय द्वितीय वर्ष कला शाखा. माझ्या भाषणाचा विषय आहे अध्ययन आणि अध्यापनावर कोविड-19चा झालेला परिणाम. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः. माझ्या जीवन प्रवासात येणाऱ्या माझ्या सर्व गुरुवर्यांना साष्टांग नमस्कार. आज कोविड-19 या जागतिक महामारीमुळे संपूर्ण जग हादरून गेलेलं आहे. कोरोना विषाणूची साथ हे दुसऱ्या महायुद्धानंतर जगासमोरील मोठे संकट आहे. या विषाणूला अजूनही प्रतिजैविके न सापडल्यामुळे यावर लॉकडाऊन हा उपाय लागू करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमुळे समाजातील विविध घटकांवर विपरीत परिणाम पडलाय. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक इत्यादी क्षेत्रावर याचा प्रभाव पडला आणि तितकाच प्रभाव शैक्षणिक क्षेत्रावरही पडलाय. कधी न बंद होणारे शाळा कॉलेजेस बंद पडले. सतत गर्दीत आणि गोंगाटात असणारे शाळेचे पटांगण शांत पडले. शाळेच्या इमारती स्तब्ध उभ्या आहेत. परीक्षाही रद्द झाल्या. अध्ययन आणि अध्यापनाची प्रणालीही बंद पडली. आता समोर काय हा प्रश्न निर्माण होताच यावर तोडगा म्हणजे ऑनलाईन शिक्षण. हे तेच ऑनलाईन शिक्षण आहे जे सामान्यापर्यंत पोहोचू शकत नाही. हे तेच ऑनलाईन शिक्षण आहे जे प्रत्यक्षात वर्गात बसून सरांनी प्रत्यक्षात शिकवल्याची अनुभूती देत नाही. बरं, हे ऑनलाईन शिक्षण यशस्वी होत असते ते फक्त आणि फक्त या इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांमुळे, जसं की कम्प्युटर, लॅपटॉप आणि स्मार्टफोन. पण ज्या विद्यार्थ्यांकडे हे कम्प्युटर, स्मार्टफोन, लॅपटॉप उपलब्ध नाही त्या विद्यार्थ्यांचं काय हा मोठा प्रश्न निर्माण होतो. काहींजवळ लॅपटॉप असेल, काहींजवळ कम्प्युटर असेल तर बहुतांश विद्यार्थ्यांजवळ स्मार्टफोन असतील. पण ज्या विद्यार्थ्यांजवळ यापैकी एकही माध्यम उपलब्ध नाही ते या शिक्षण प्रवाहामध्ये कसे येणार? आणि जोपर्यंत सर्व विद्यार्थी या शिक्षण प्रवाहामध्ये येत नाही तोपर्यंत अध्ययन आणि अध्यापनाची प्रणाली ही यशस्वी होणार नाही. बरं, समजा काही विद्यार्थ्यांजवळ स्मार्टफोन उपलब्ध झाले पण त्यासाठी लागणारा रिचार्जला पैसा कुठून येणार? अगोदरच कामगारांना काम नाही, त्यात एक वेळचे खायचे वांदे आणि त्यातमध्ये हा रिचार्जला पैसे कुठून आणायचे हो? बरं, रिचार्ज करता पैसे आले पण आमच्या खेड्यापाड्यांमध्ये नेटवर्क कुठून येणार हो? हे म्हणजे असं झालं गावात नाही नेट आणि शिक्षक म्हणतात ऑनलाईन भेट. बरं, नेटवर्कही आलं पण नियमित असलेला खंडित वीज पुरवठा हाही या शिक्षण प्रणालीला अडथळा निर्माण करतोच. म्हणजे प्रत्यक्षात दारिद्र्य जीवन जगत असलेल्या विद्यार्थ्याला ऑनलाईन शिक्षण हे विविध समस्या निर्माण करताना दिसतं. आणि ह्या समस्या निर्माण होतोय ते फक्त या कोरोनामुळे आणि या कोरोनामुळे पसरलेल्या लॉकडाऊनमुळे. आज ऑनलाईन वर्ग सुरू होऊन 2 महिन्याचा काळ लोटत चालला तरी बहुतांश विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित आहेत. आणि हे वंचित विद्यार्थी या शिक्षण प्रवाहाच्या बाहेर फेकल्या जाण्याचा धोका निर्माण झालेला आहे. ऑनलाईन शिक्षण सुरू झाल्यानंतर राज्यातील 72 तालुक्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात केवळ मात्र कुटुंबाकडे स्मार्टफोन तर बहुतांकडे साधा फोन आणि काहींकडे तोही नसल्याचे निदर्शनास आले. या ऑनलाईन शिक्षणाचा विद्यार्थ्याच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम पडत असतो. मोबाईलच्या स्क्रीनसमोर सतत बसल्यामुळे विद्यार्थ्याच्या मानसिक आणि शारीरिक परिणाम पडल्याचे दिसून येतो. पण हा सगळे विषय बाजूला ठेवता या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये ऑनलाईन शिक्षण हेच अध्ययन आणि अध्यापनाला उपयुक्त आहे हे लक्षात येते. पण सर्व विद्यार्थी या ऑनलाईन शिक्षणाच्या अध्ययन अध्यापनामध्ये काही अडचणीमुळे समाविष्ट होत नाही आणि त्या विद्यार्थ्यांच्या ह्या अडचणी शासनाने दूर करण्याकरता काहीतरी प्रयत्न केले पाहिजे आणि या ऑनलाईन शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना या ऑनलाईन शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणलं पाहिजे. पण आमचे शिक्षक काहीतरी आटापिटा करून सर्व विद्यार्थ्यांना या ऑनलाईन शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहे. पण आज मला इथे एक शोकांतिका वाटतंय की जे शिक्षक उद्याचा भविष्य घडवतात त्या शिक्षकांविषयी काय विद्यार्थ्याच्या मनामध्ये गैरसमज निर्माण झाल्याचे दिसून येते. काही खोडकर आणि विचित्र विद्यार्थी सरांचा अपमान करतात, सरांची चेष्टा करतात, शिक्षकांना भर वर्गामध्ये त्यांची छेड काढतात. हे कितपत योग्य हो? जे शिक्षक उद्याचं भविष्य घडवतात, ज्या शिक्षकांचा आदर्श डोळ्यासमोर घेऊन आपल्याला आपलं जीवन जगायचं असतं त्या शिक्षकांची आपण अशी वागणूक करतो, त्यांना अपमानित करतो. हे कुठेतरी आपल्याला थांबवायला पाहिजे आणि शिक्षकांचा मान सन्मान करायला पाहिजे. आज या कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे. शाळा कॉलेजेस बंद पडले आणि या शाळा कॉलेजेस बंद पडल्यामुळे या लॉकडाऊनमुळे काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शाळा कॉलेजेस विषयी सहानुभूती निर्माण झाल्याची दिसते. हे तेच विद्यार्थी आहे ज्यांच्या मनामध्ये कधीही शाळा कॉलेजेस विषयी सहानुभूती निर्माण होत नव्हती. आता तेच विद्यार्थी शाळा कॉलेजेस सुरू करा म्हणून आरडाओरडा करत आहे. प्रत्येक विद्यार्थी कॉलेजची पहिली पायरी चढण्याकरता आतुर झालेला आहे. कॉलेज कट्ट्यावर बसून प्रत्येकाला मित्रांसोबत गप्पा मारायच्या आहेत. कॉलेजमध्ये होणाऱ्या प्रत्येक समारंभामध्ये
सहभागी होऊन कॉलेज जीवनाचा आनंद लुटायचा आहे. सरांनी प्रत्यक्षात शिकवतानाचा आनंद घ्यायचा आहे. आता कॉलेज कधी सुरू होणार याची प्रत्येक विद्यार्थी चातकाप्रमाणे वाट पाहतो. आता फक्त एकच, कॉलेज कधी सुरू होणार आणि सुरळीत चालत असलेली अध्ययन आणि अध्यापनाची प्रणाली पुन्हा कधी सुरू होणार आणि या ऑनलाईन शिक्षणापासून वंचित असलेले विद्यार्थी पुन्हा या शिक्षण प्रवाहामध्ये कधी येणार. मी ईश्वरचरणी प्रार्थना करते की हे जे जगावर संकट ओढलेलं आहे ते संकट पूर्णपणे दूर हो आणि आमचे कॉलेज लवकर सुरू हो. मी माझ्या भाषणाला विराम देण्यापूर्वी काही 2 ओळी सांगू इच्छितो. कधी निघणार आहे हो या कोरोनावरची लस, कधी निघणार आहे हो या कोरोनावरची लस, कारण आम्हाला बघायचं आहे रस्त्यांना धावणारी आमची शाळेची बस. मोबाईल समोर बसून बसून आलंय खूप कंटाळा, मोबाईल समोर बसून बसून आलंय खूप कंटाळा. साहेब आता तरी शाळा कॉलेज सुरू करा ना, साहेब आता तरी शाळा कॉलेज सुरू करा ना. धन्यवाद. तुम्हाला स्नेहा कृष्णराव तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एम.ए. इंग्लिश थर्ड सेमिस्टरची विद्यार्थिनी आहे. तसेच मी एका प्रायव्हेट स्कूलमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. विद्येची आराध्य देवता माता सरस्वती आणि थोर महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी वंदन करते. आज 5 सप्टेंबर शिक्षक दिनाच्या मी सर्व माझ्या गुरुजनांना हार्दिक शुभेच्छा देते. आजचा विषय अध्ययन आणि अध्यापनावर कोविड-19चा झालेला परिणाम या विषयावर मला इथे बोलण्याची संधी मिळालेली आहे. तर या विषयाला अनुसरून याच्या सकारात्मक आणि नकारात्मक या दोन्ही बाजूवर मी माझे मत व्यक्त करणार आहे. आज ऑनलाईन एज्युकेशन पद्धती सुरू झालेली आहे. म्हणजे महाविद्यालयीन विद्यार्थ्यापासून तर शालेय विद्यार्थ्यापर्यंत ऑनलाईन एज्युकेशन दिल्या जात आहे. पण हे एज्युकेशन देताना आणि घेताना खूप मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहे. आज महाविद्यालयीन विद्यार्थ्यापेक्षा शालेय विद्यार्थ्यांना खूप मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहे. कारण मुलांना प्रत्यक्ष शिक्षक खूप महत्त्वाचा असतो. मुलं शिक्षकांच्या डोळ्यातून, त्यांच्या हावभावामधून, त्यांच्या आवाजाच्या चढउतारामधून प्रत्यक्ष अध्ययन करीत असतो आणि स्वतः विद्यार्थी पियर लर्निंगने क्लासमध्ये शिक्षण घेत असतो आणि स्वतः अध्यापकाला सुद्धा विद्यार्थ्याच्या डोळ्यातील हावभाव पाहूनच त्याला कळत असते की या विद्यार्थ्याला आपण शिकवलेला पाठ समजला नाही समजला, की आवडला नाही, हे प्रत्यक्ष शिक्षकाला सुद्धा कळत असते. ऐतिहासिक काळापासून आपण ऐकत आलेलो आहोत की गुरु आपल्या अस्तित्वाने शिष्यांना प्रेरणा देत असतो. एकलव्य हा असा एकमेव शिष्य होता की ज्याने दूरस्थ राहून शिक्षण घेतले आणि त्याने आपल्या गुरुची प्रतिमा आपल्या मनात साठवून त्याने स्वतः शिक्षण घेतले. पण आज आपण सर्वच विद्यार्थ्यांना एकलव्य समजू शकत नाही. कोविड-19मुळे आज ऑनलाईन एज्युकेशन पद्धती सुरू झालेली आहे. तर 12 वर्षाच्या विद्यार्थ्यापासून तर कॉलेजच्या विद्यार्थ्यापर्यंत आज प्रत्येक विद्यार्थी एज्युकेशन घेत आहे. तर हा 12 वर्षाच्या मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा एक छोट्याशा खोलीमध्ये त्याला गुदमरल्यासारखे आणि अस्वस्थ वाटत असून सुद्धा त्याला ऑनलाईन एज्युकेशन, ऑनलाईन अध्ययन करणे गरजेचे झालेले आहे. ग्रामीण भागाचा विचार केला असता आज ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि पालकवर्ग यांना स्मार्टफोनचे आणि इंटरनेटचे पाहता तेवढे ज्ञान नसते आणि कधी त्यांच्याकडे कव्हरेज नसतो, तर कधी त्यांच्याकडे मोबाईल रेंजच नसते आणि कधी त्यांच्याकडे स्मार्टफोनच नसतो. तर अशा खूप साऱ्या प्रश्न शालेय विद्यार्थ्याला आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांना पडत आहे. खरी परिस्थिती सांगावीशी वाटते की आज इंजिनिअरिंग कॉलेजच्या 60% विद्यार्थ्यांपैकी 30% विद्यार्थी हे फक्त अटेंडन्ससाठी ऑनलाईन क्लासेस करत आहेत आणि त्यापैकी 15% विद्यार्थी लास्टमध्ये पर्यंत अटेंड करतात. आज परीक्षा कॅन्सल झाल्यामुळे मुलांच्या मनावर मरगळ आलेली आहे. तसेच त्यांच्या वैयक्तिक आकांक्षा त्यांच्याकडे उरलेल्या नाही. सकारात्मक दृष्टिकोनाचा विचार केला असता असे दिसून येत आहे की शिक्षक स्वतः नवनवीन शिकण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि शिक्षक मुलांच्या विकासासाठी आणि मुलांना मनोरंजनात्मक शिक्षण देण्यासाठी स्वतः ऑनलाईन क्लासेस करीत आहे. शिक्षकाने आज वेगवेगळ्या ॲपचे ज्ञान सुद्धा मिळवलेले आहे. जसे गुगल ॲप, गुगल क्लासरूम आणि झूम ॲप आणि गुगल मीटिंग यासारख्या ॲपचे त्यांनी ज्ञान मिळवलेले आहे आणि शिक्षकाला स्वतःची इम्प्रूव्हमेंट
शिकवण्याची संधी इथे मिळालेली आहे. मी स्वतः सुद्धा वेगवेगळ्या ऑनलाईन ट्रेनिंग केलेल्या आहे. त्यापैकी मला एक उदाहरण द्यावंसे वाटते की पुण्याच्या गरवरे बालभवनाचा त्या ऑनलाईन ट्रेनिंगमध्ये मी मुंबई आणि पुण्याच्या वेगवेगळ्या लोकांशी ज्ञान म्हणजे विषयामध्ये तज्ज्ञ असलेल्या व्यक्तींशी मी संवाद साधलेला आहे. आज महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सुद्धा स्वतः व्हिडिओ बनवून स्वतः अध्ययन केलेले आहे आणि वेगवेगळ्या प्रश्नाची उकल सुद्धा त्यांनी काढलेली आहे. आणि या कोविड-19मुळे आज आपल्याला शिक्षकाला, विद्यार्थ्याला आणि पालकाला खंबीर उभे राहण्याची संधी मिळालेली आहे. आणि या कोविड-19ने आपल्याला शिकवलेले आहे, खंबीरपणे उभे राहायला आज शिकवलेले आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. सर्वप्रथम सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तसेच माझ्या सर्व गुरुजनांना माझा विनम्र अभिवादन. मी चेतन चरणदास खोब्रागडे, BA द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहे आणि आपल्या कॉलेजमध्ये ऑनलाईन स्पीच कॉम्पिटिशन आयोजित केलेलं आहे आणि त्याचं विषय असा आहे की इम्पॅक्ट ऑफ कोविड-19 ऑन टीचिंग अँड लर्निंग, म्हणजेच अध्ययन व अध्यापनावर कोविड-19चे झालेले परिणाम. तर सर्वच क्षेत्रावर कोविड-19चे परिणाम झालेले आहेत, तसेच शिक्षण क्षेत्रावर सुद्धा झालेले आहेत. तर मी आपली मनोगत थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करतो. तर कोविड-19मुळे संपूर्ण देश हा लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये होता आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा कोणताही विद्यार्थी हा शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून शासनाने एक निर्णय घेतला की ऑनलाईन टीचिंग, आणि ऑनलाईन टीचिंगच्या माध्यमातून सर्व विद्यार्थी जुळतील व शिक्षण घेतील असं ह्या ऑनलाईन टीचिंगचं हेतू होतं. पण कुठंतरी असा आपल्याला पाहावयास मिळतो की फक्त ज्या विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन आहे तेच विद्यार्थी या आपण योजनेचा लाभ घेत आहेत. तर ज्या विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन नाही ते शिक्षणापासून सरासर वंचित आहेत. त्याच्याही पुढे पलीकडे जाऊन आपल्याला असं म्हणता येईल की जो आज शिक्षण राहिलेला आहे हा शिक्षण राहिलेला नाही आहे कोविड-19मुळे. कारण की विद्यार्थी हे फक्त आणि फक्त मनोरंजनापुरते याच्याकडे पाहत आहेत, तर शिक्षण म्हणून नाही. जर आपलं लॉकडाऊन नसतं आणि कॉलेज सुरू असतं तर सर्व विद्यार्थी वर्गात बसून शिक्षण घेतले असते. याच्या पुढे आपल्याला असं सांगता येईल की जे प्राथमिकचे विद्यार्थी आहेत त्यांचं सरासर शिक्षणाकडे दुर्लक्ष झालेलं आहे. कारण की प्राथमिकचं शिक्षण सुरू आहे पण ते 2 ते 3 घंट्यापर्यंत आहे आणि त्याच्यानंतर सर्व विद्यार्थी हे घरी असतात. त्यांच्यामुळे ते खेळण्यात, ते वावराकडे आपल्या शेताकडे जाण्यात, शेऱ्या बकऱ्या चरण्यात व्यस्त असतात. म्हणून त्याच्यामुळे त्यांचे शिक्षणाचं नुकसान होत आहे आणि ते कदाचित शिक्षणापासून त्यांची गोडी पण जी निर्माण व्हायला पाहिजे ती निर्माण नाही होत आहे. पुढे आपल्याला असं महाविद्यालयाच्या याच्यात पाहिलं तर आपल्याला असं सांगता येईल की जे महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत ते घरी राहण्यापेक्षा कामावर जाणे योग्य त्यांना वाटत आहे. कारण की कामावर गेल्यामुळे पैसा होतो आणि आपली परिस्थिती मजबूत होते. आर्थिक आपल्याला आपल्या कुटुंबाला आर्थिक सहाय्यक ठरेल ह्या उद्देशाने महाविद्यालयीन विद्यार्थी हे आज कामाच्या दिशेने वळत आहेत, आपल्या रोजगाराच्या दिशेने वळत आहेत. त्यांच्यामुळे जर कदाचित शिक्षणावरून त्यांचं जर लक्ष दूर झालं तर ते शिक्षण पण सोडून देतील आणि कोणता तरी व्यवसाय ते आपल्याला स्वीकारतील हे आपल्यास पाहण्यास मिळते. त्याचप्रमाणे ऑनलाईन शिक्षण शिकत असताना शिक्षकांना पण खूप अडचणी आल्या. उदाहरणार्थ आपल्याकडे सांगायचे झाले तर एक व्यवस्थित ॲप्लिकेशनसुद्धा नाही आहे ज्याद्वारे आपण व्हिडिओ कॉल करू शकतो आणि ते आहेत जे काही उपलब्ध आहेत त्यांचं कालावधी आहे 45 मिनिटे बहुतेक असा कालावधी आहे. तर 10 ते 15 मिनिटे हे विद्यार्थ्यांना कनेक्ट करण्यात जात आहेत. त्याच्यातही प्रॉब्लेम येतात की स्मार्टफोन विद्यार्थ्यांकडे आहेत पण त्यांना ते ॲप्लिकेशनची माहिती नसल्यामुळे कधी आवाज नाही येत, कधी नेटवर्क बरोबर नाही आहे. त्याच्यामुळे शिक्षकांना पण अडचणी शिकवण्यामध्ये होत आहेत आणि जे वर्ग खोलीमध्ये बसून सर्व विद्यार्थ्यांवरती जे त्यांचं लक्ष ठेवतात
तसं लक्ष ते आता ठेवू शकत नाही आहेत. कोणता विद्यार्थी नेमकं काय करत आहे किंवा त्यांचं पूर्णपणे लक्ष आहे का हे त्यांना समजू शकत नाही आहे. आणि आपल्याला पुन्हा असं सांगता येईल की आज जो आपल्या वर्गामध्ये जसे आपण विद्यार्थी असतो 5-50 जसे विद्यार्थी आपल्या 50-60 असे विद्यार्थी असतात त्याच्यापैकी फक्त 10 ते 15 विद्यार्थी हे आज ह्या ऑनलाईन टीचिंगला किंवा ऑनलाईन क्लासेसला जुळत आहेत. आणि आज 5 तर उद्या 10, परवा 15, नंतर 20 असे होतात. त्याच्यामुळे जो अभ्यासक्रम आहे जो एका दिवसाला एक चॅप्टर खतम व्हायचा आज त्याला 1 ते 2 आठवडे लागत आहेत आणि तोच अभ्यासक्रम पुन्हा पुन्हा रिपीट करावा लागत आहे. ही अडचण आता शिक्षकांपुढे शिक्षकांना उद्भवली आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि मी अवतडे सरांचं आभार मानतो की त्यांनी आम्हाला आमचे मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली. धन्यवाद. माझे नाव निशा भेसारे आहे. मी वर्ग 12वी कॉमर्सची विद्यार्थिनी आहे. विषय आहे अध्ययन व अध्यापनावर कोविड-19चा झालेला परिणाम. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला. बाकीच्या राज्यांना तसेच महाराष्ट्राला देखील मोठ्या प्रमाणात फटका बसला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. कोरोना विषाणू आणि लॉकडाऊन यामुळे शिक्षकांना तसेच विद्यार्थ्यांना देखील याचा मोठा परिणाम झाला. तसेच कोरोना विषाणू आणि लॉकडाऊन यामुळे 27.5 करोड विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम झाला. महाराष्ट्रात 1ली ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. तसेच CBSEने देखील परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना शाळेत यायला बंदी केली. जिथे शक्य तिथे शिक्षकांना ऑनलाईन शिक्षण घ्यायला सुरुवात केली. पण मात्र गरीब विद्यार्थ्यांकडे अँड्रॉइड मोबाईलची सुविधा नसताना त्यांना ऑनलाईन शिक्षण घेता आले नाही. त्यामुळे त्यांच्या शिक्षणावर खूप मोठ्या प्रमाणात परिणाम झाला. मुलांमधील शिक्षण व शिक्षण क्षेत्राच्या दृष्टिकोनाकडे लक्ष वेधता संयुक्त राष्ट्रीय अहवालामध्ये असे म्हटले आहे की प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या 24.7 करोड विद्यार्थ्यांच्या शाळा बंद असल्यामुळे त्यांच्या शिक्षणावर परिणाम झाला. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर नुकतेच NCERTने 1ली ते 12वी साठी पर्यायी शैक्षणिक कॅलेंडर तयार केले. त्यामध्ये त्यांनी मुलांना घरातून अभ्यास करण्यासाठी सुचविलेले आहे. अशा प्रकारे अध्ययन व अध्यापनात कोविड-19चा झालेला परिणाम आपल्याला दिसून येतो. आता जाता जाता आज 5 सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती आपण शिक्षण दिन म्हणून साजरा करतो. तसेच आज माझ्याकडून सर्व शिक्षकांना शिक्षक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय भारत. हाय फ्रेंड्स, मी शिवशंकर होमराज भोयर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ब्रह्मपुरी इथला विद्यार्थी आहे. माझा विषय आहे अध्ययन आणि अध्यापनावर कोविड-19चा पडलेला फरक किंवा बदलाव. तर तुम्हाला माहितीच आहे की शिक्षण म्हणजे काय आणि शिक्षणामुळे माणूस हा कुठचा कुठं गेला आहे आणि या शिक्षणामुळेच माणसाने आज ही निर्मिती केलेली आहे. व्हायरसची निर्मिती या माणसानेच केली आहे आणि त्या व्हायरसमुळे हा पुरा जग अवघडमध्ये आला आहे, म्हणजे हाहाकार मचवून टाकलेला आहे आणि याच्यामुळे आपलं शिक्षणसुद्धा अडचणीत आलेलं आहे. या वेळेला आम्ही कॉलेजमध्ये असायचो, या वेळेला आम्ही गावामध्ये हिंडत आहोत, दुसरे कामावर लागलेलो आहोत. जे लोक आपले भविष्य घडवायचा विचार केले होते यावर्षी, तर त्यांचा वर्ष हा वाया कोरोनामुळे गेला आहे. त्यांचं शिक्षण जेवढं त्यांनी घेतलं आहे त्याची तेवढ्या वर्षाची मेहनतसुद्धा या कोरोनाने वाया जाऊ दिलेली आहे. तर मित्र हो, तुम्हाला माहितीच आहे की सकाळपासून जेव्हापर्यंत तुम्ही TV उघडली तर आधी कोरोनाचा विषय येतो आणि जसा कोणाला सर्दी खोकला जरी का झालेला असेल तरी त्यांची असं वाटते की त्याला कोरोना झाला आहे आणि कोरोना नसूनही सुद्धा हा कोरोनाचा सुद्धा बाजार मांडलेला आहे. लोक शिक्षण घेऊन त्यांचा वापर तर करत आहेत, पण त्या शिक्षणातूनच
इतक्या म्हणजे सोयी केलेल्या आहेत, पण त्या सोयीचा बाजार मांडलेला म्हणजे एक व्यवसाय तयार केलेला आहे. आपल्या शिक्षणावर फरक एवढा पडलेला आहे की ज्या मुलं आता 6-7 वर्षाची मुलं पहिल्या वर्गात जात असतात, त्यांच्या हाती पाटी आणि लेखणी असायला पाहिजे. त्यांच्या हातात मोबाईल दिलेला आहे आणि ज्यांच्या हातात मोबाईल दिलेला आहे ते शिक्षण घेऊ शकत आहेत. बाकी कोणी घेऊ शकत नाही आहेत. याचा फरक म्हणजे हा कोरोना व्हायरस आहे. जरी का तो आला नसता तर आपली जिंदगी जशी आहे तेवढी चांगल्या प्रकारे चाललेली असती, सुदृढ चाललेली असती. जेवढा काही आपल्या जगामध्ये म्हणा किंवा आपल्या देशामध्ये आपल्या बाजूला जेवढा वातावरण म्हणजे बदललेला आहे तो कोरोनामुळे झालेला आहे. शिक्षण घेणंही अवघड झाले आणि देणंही अवघड झालेलं आहे. जरी शिक्षण ऑनलाईन जरी का घेत असलो तरी सोबत दुसऱ्याच्या जरी मित्राजवळ मोबाईल नसला आणि त्याच्याजवळ जरी गेलो तर 1 मिनिटाचा फरक आपल्याला अंतर ठेवावंच लागतो. म्हणजे शिक्षण घेणे किती अवघड झाले हे आपण स्वतः विचार करू शकतो. जरी का आपण दुसऱ्या कामाला जरी गेलो तर या कोरोनामुळे आपल्याला अंतर ठेवावं लागत आहे. म्हणजे शिक्षणही घेणे आणि शिक्षण देणे किंवा कोणतेही काम करणे हा याच्यामुळे अवघड आलेला आहे. तर मित्र बघा, जेवढे काही आपल्या याच्यामध्ये थोर वैज्ञानिक झालेले आहेत किंवा थोर पुरुष झाले आहेत त्यांनी सुद्धा सांगितले आहे की शिक्षण घेतला हा तुमच्या कामाचा आहे. आणि शिक्षण बाबासाहेबांनी सुद्धा म्हणलेले आहे की तुम्ही शिक्षण घेता घेता जेवढं पैसा तुम्ही कमवाल आणि दान पुण्य कराल तर दान पुण्य करण्यापेक्षा तुम्ही दवाखाने बांधा. आणि जर दान करायचं असेल तर दानपेटीमध्ये टाकण्यापेक्षा ह्या दवाखान्याच्या बाजूला जे असते पेटी त्याच्यामध्ये टाका. म्हणजे शिक्षणामधून जेवढे काही आपल्याला चांगले फायदे मिळाले आहेत तेवढेच या कोरोनामुळे सर्व वाईट परिस्थितीवर आलेलं आहे. यांनी आपल्या देशातला जो अर्थव्यवस्था बदलवली. हॅलो एव्हरीवन, माझं नाव राहुल यशवंत कोसे. मी MA सेकंड इयरला आहे आणि या स्पर्धेचे विषय आहे अध्ययन आणि अध्यापनावर कोविड-19चे झालेले परिणाम. तर सर्वात जास्त कोविड-19चे परिणाम हे शिक्षणावर झालेले आहेत, म्हणजे अध्ययन आणि अध्यापनावर झालेले आहेत. कोविड-19 ही महामारी आज संपूर्ण जगामध्ये पसरलेली आहे आणि तिचा परिणाम हा वाईटच होत आहे. आज आपल्या देशामध्ये ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात आलेले आहे. तर या शिक्षणाचा फायदा सर्व विद्यार्थ्यांना मिळत नाही, कारण सर्वांची आर्थिक परिस्थिती ही बरोबर नाही की जे स्मार्टफोन घेऊन ऑनलाईन शिक्षण स्वीकारू शकतील. ह्या शिक्षणाचा फायदा फक्त 100%पेक्षा 35% विद्यार्थ्यांना होत आहे, कारण मोबाईल असूनही नेटची समस्या ही सर्वात जास्त आहे. गावागावामध्ये नेट चालेल असं नाही. प्रत्येक गावामध्ये नेटची समस्या ही जास्त दिसून येत आहे. आज केंद्र आणि राज्य सरकारचे लक्ष हे शिक्षणावर कमी असून दुसरीकडे जास्त दिसून येते, कारण सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे शिक्षण आहे. या शिक्षणाकडे त्यांनी लक्ष द्यायला हवे. सरकारला विद्यार्थी आणि शिक्षकांची अडचणी आहेत, समस्या आहेत, त्या पहिले समजून घ्यायला पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ऑनलाईन शिक्षण प्रणालीपेक्षा ऑफलाईन शिक्षण प्रणाली ही कधीही चांगली, कारण शिक्षक जो शिकवतो तो आपल्या नजरेसमोर असतो. त्यांचे हावभाव, आवाज क्लिअर येत असते. ऑनलाईन शिक्षणामध्ये त्यांचा आवाज बरोबर क्लिअर समजत नाही, म्हणून ऑनलाईन लेक्चर हे विद्यार्थ्यांना जास्त प्रमाणात समजून घेत नाही. त्यांची जे बोलणे आहे ते विद्यार्थ्यांना स्पष्टपणे ऐकू शकत नाही. आज सरकारने जर MBBSच्या एक्झाम घेतल्या असत्या
नर्सिंगच्या घेतल्या असत्या, पोलीस भरती काढली असती, तर आज देशाला सर्वात मोठा फायदा झाला असता. कारण ते कोरोना योद्धे म्हणून तयार झाले असते. त्यांचा सर्वात मोठा फायदा हा आपल्या देशाला झाला असता. एवढे बोलून मी इथेच विराम करतो. हॅलो, मी रोशन तुकाराम रामटेके, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय ब्रह्मपुरी, BA सेकंड इयर. आज शिक्षक दिन डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्तानं हा शिक्षक दिन साजरा केला जातो. या जयंतीनिमित्तानं शिक्षण, अध्यापन आणि अध्यापनावर कोविड-19चे झालेले परिणाम हा आजचा विषय असून शालेय जीवनात पहिल्यांदाच अशा ह्या महामारीमुळे शिक्षणापासून अनेक विद्यार्थी वंचित आहेत आणि त्यावर पर्याय म्हणून सरकारने ऑनलाईन क्लासेसची सुविधा उपलब्ध केली. तरी पण आजही 90% विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत. काही विद्यार्थी ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून शिक्षणाचा लाभ घेत आहेत. तरीही कित्येक विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन नसल्याकारणाने ते ऑनलाईन क्लासेसला उपस्थित राहू शकत नाही. कित्येक विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन असून मोबाईलचे नेटवर्क कित्येक विद्यार्थी असे आहेत की ते आपल्या मोबाईलला रिचार्ज पण करू शकत नाहीत. कित्येक विद्यार्थी आहेत की ते स्मार्टफोन घेण्याइतपत त्यांची ऐपतसुद्धा नाही आहेत. तरी ऑनलाईन क्लासेस हा शिक्षणाचा पर्याय नसून त्यावर यापेक्षा चांगली उपाययोजना करून विद्यार्थी घरच्या घरूनच कसे शिक्षण घेऊ शकतील यावर सरकारने लक्ष केंद्रित करावं. आणि कोविड-19 असा हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे विद्यार्थ्यांचा शिक्षणापासून खूप नुकसान होत आहे. तरीही सरकारने याबाबत लवकरात लवकर कठोर पावले उचलावीत एवढंच माझे सांगणं आहे. तरी शिक्षणाशिवाय पर्याय नाही म्हणून सरकारने या गोष्टीकडे तातडीने लक्ष द्यावं. धन्यवाद. नमस्कार, मी सचिन पंढरी खेडकर, MPhil समाजशास्त्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय ब्रह्मपुरी, जिल्हा चंद्रपूर. सर्वप्रथम माझ्या गुरुवर्य यांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. अध्ययन आणि अध्यापनावर कोविड-19चा झालेला परिणाम या विषयावर या ठिकाणी माहिती सांगणार आहे. अध्ययन आणि अध्यापन ही प्रक्रिया किंवा ही संकल्पना आपण या ठिकाणी सर्वप्रथम पाहू. त्यानंतर या प्रक्रियेवर कोविड-19चा कशा पद्धतीने प्रभाव पडलेला आहे किंवा कशा पद्धतीने त्याचे परिणाम समोर आलेले आहेत या संदर्भातील माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. अध्ययन आणि अध्यापन ही एक प्रक्रिया आहे, जी प्रक्रिया त्रिकोणामिती संकल्पनेच्या माध्यमातून पूर्ण होत असते, ज्यामध्ये शिक्षक, अध्ययन अध्यापन आणि विद्यार्थी ह्या 3 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात. त्या दृष्टिकोनातून ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. अध्यापक विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचे कार्य करतो आणि विद्यार्थी अध्यापकाकडून किंवा शिक्षकाकडून ते ज्ञान आत्मसात करण्याचे काम करत असतो. ही जे चालणारी प्रक्रिया आहे, या प्रक्रियेला एकत्रितपणे आपण अध्ययन अध्यापन असे म्हणू.
त्यानंतर ही जे अध्ययन अध्यापन प्रक्रिया आहे, या अध्यापन प्रक्रियेमध्ये कोविड-19चा परिणाम कसा परिणाम पडतो या संदर्भातील माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ती अशी की कोविड-19 ही एक जागतिक महामारी असून संपूर्ण जगभरामध्ये कोरोना विषाणू या नावाने ती जगप्रसिद्ध आहे किंवा या नावाने ती ओळखली जाते. कोविड-19चा परिणाम भारतामध्येच नाही तर संपूर्ण जगभरामध्ये संपूर्ण क्षेत्रांवर त्याचा परिणाम झालेला दिसून येतो, ज्यामध्ये सामाजिक क्षेत्र असतील, आर्थिक क्षेत्र असतील, त्यानंतर अतिशय महत्त्वाचा हा शैक्षणिक क्षेत्र आहे. मग शैक्षणिक क्षेत्रामध्ये किंवा हे जे अध्ययन अध्यापन प्रक्रिया आहे, ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया शैक्षणिक क्षेत्राच्या संदर्भातील आहे. त्यामुळे या क्षेत्रावर कशा पद्धतीने प्रभाव पडतो किंवा परिणाम पडतो, तर आज आपल्या भारत देशातच नाही तर संपूर्ण जगभरामध्ये या संदर्भातल्या ज्या काही संस्था आहेत किंवा ज्या काही शाळा आहेत, महाविद्यालय आहेत, ते संपूर्णतः बंद करण्यात आलेले आहेत. आणि हे बंद झाल्यामुळे विद्यार्थी हे घरी बसून आहेत आणि हा एक परिणाम या दृष्टिकोनातून आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर जागतिक महामारीची तुलना करून बघितलं तर आपल्या भारत देशामध्येच शाळा महाविद्यालय बंद झाले नाहीत तर संपूर्ण जगभरामध्ये शाळा महाविद्यालय बंद झाले आहेत. त्याचा एक दृष्टिक्षेप म्हणून या ठिकाणी मी माहिती थोडीफार घेणार आहे. ती अशी की 26 जानेवारीमध्ये ज्या देशातून या विषाणूचा प्रसार झालेला आहे तो देश म्हणजेच चीन. या चीन देशामध्ये 26 जानेवारीला संपूर्ण शाळा महाविद्यालय हे बंद करण्यात आले. त्यामुळे हे आत्तापर्यंत कोरोनाची स्थिती जी आहे ती जोपर्यंत हातामध्ये आलेली नाही तोपर्यंत ही स्कूल कॉलेजेस बंदच आहेत. त्यानंतर 23 फरवरीला इराणच्या शासनाने संपूर्ण शाळा महाविद्यालय बंद केलेले आहेत. त्यानंतर 3 मार्चला कोरोना विषाणूचा प्रसार हा वाढतच गेल्यामुळे 3 मार्चला एकूण 13 देशांमध्ये हा प्रभाव पडलेला होता आणि त्यामुळेच त्या ठिकाणच्या सुद्धा शाळा महाविद्यालय बंद करण्यात आले होते. त्यानंतर 4 मार्चला इटालियन गव्हर्नमेंटने त्या क्षेत्रातल्या संपूर्ण शाळा कॉलेजेस बंद केले होते आणि शेवटी 13 मार्चमध्ये जगातील 49 देशांनी या प्रकारचा पुढाकार उचललेला होता. संपूर्णतः दृष्टिकोन बघितला तर जवळपास आपल्या जगामध्ये 107 देशांमध्ये ही या महामारीचा प्रसार झालेला होता आणि संपूर्ण 107 देशांमध्ये किंवा 107 पेक्षा जास्त असतील देश, त्या सर्व देशांमध्ये शाळा आणि महाविद्यालय हे संपूर्णतः बंद झाले आणि याचाच या ठिकाणी एक परिणाम आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. म्हणूनच या अध्ययन अध्यापनावर कोविडचा परिणाम हा एक वाईट परिणाम पडलेला दिसून येतो. कारण संपूर्णतः आपले जे विद्यार्थी आहेत, ज्या शाळा महाविद्यालयांमध्ये हे शिकत असलेले जे काही विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांवर देखील त्याचा एक फार मोठा परिणाम आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर अध्ययन अध्यापनावर पुन्हा कोविड-19चा परिणाम कशा पद्धतीने पडला तर तो असा की अध्ययन अध्यापन ही प्रक्रिया चालवत असताना त्यामध्ये विद्यार्थी हा केंद्रबिंदू आहे. त्यानंतर त्याला ज्ञानाचे जे कार्य देण्याचे जो कार्य करतो तो शिक्षक अतिशय महत्त्वाचा आहे आणि अध्ययन अध्यापन प्रक्रिया ही शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या माध्यमातून चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळेच शिक्षक हे विद्यार्थ्यांना जेव्हा ज्ञान देण्याचे कार्य करतो तेव्हा ते एकमेकांच्या आसपास असतात, परंतु ही स्थिती तशी नाही की शिक्षक विद्यार्थ्यांना त्याकडे जाऊन शिकवण्याचं कार्य करेल. त्यानंतर अध्ययन अध्यापन प्रक्रिया लक्षात घेत असताना किंवा हा मुद्दा लक्षात घेत असताना एक या ठिकाणी गोष्ट लक्षात असली पाहिजे की आपल्या भारतीय देशामध्ये एकूण 3 विभाग पडलेले आहेत. ज्या 3 विभागामध्ये एक आदिवासी विभाग आहे, एक ग्रामीण विभाग आहे आणि एक नागरी किंवा शहरी विभाग आहे. तर काही कालांतराने याच्यावर एक विचारविनिमय करून ऑनलाईन शिक्षण पद्धती देण्याचा मार्ग या ठिकाणी काढलेला होता, परंतु तो मार्गही सुद्धा या ठिकाणी कुठंतरी निष्फळ या ठिकाणी दिसून आलेला आहे. याचं कारण म्हणजे ग्रामीण भागामध्ये म्हणा किंवा आदिवासी भागामध्ये म्हणा ज्याच्यापासून संपर्क तुटलेला आहे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे इंटरनेट किंवा कोणत्याही प्रकारच्या जाळ्यांची त्या ठिकाणी सोयीसुविधा नाही.
त्यामुळे ऑनलाईन पद्धतीचं शिक्षण देणं म्हणजेच या ठिकाणी आदिवासी भागातील विद्यार्थ्यांवर किंवा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर कुठेतरी अन्याय झाल्यासारखा वाटते आणि त्यामुळेच ही एक सरकारला विनंती आहे की त्यांनी या प्रकारचे शिक्षण न देता काही दुसरा पर्यायी मार्ग त्या ठिकाणी निवडावा. आणि याचं स्पष्टीकरण देण्याची मला काही जास्त गरज नाही. याचं कारण असं की जानेवारी महिन्यापासून जेव्हा कोरोना विषाणूचा प्रसार झाला तेव्हापासूनच सरकारच्या मनामध्ये वारंवार हाच विचार यायला लागला की मार्च एप्रिलमध्ये जेव्हा 12वीच्या परीक्षा म्हणा किंवा महाविद्यालयाचा जेव्हा कार्यकाळ चालू होईल किंवा शैक्षणिक सत्र चालू होतील तेव्हापासूनच त्यांनी विचारविनिमय केला. आज तब्बल सप्टेंबर महिना येऊन पोहोचला तरीसुद्धा याच्यावर त्यांना कोणत्याही प्रकारचा पर्याय काढता आले नाही. आजही विद्यापीठाच्या महाविद्यालयीन ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षा घेण्यास सरकार सक्षम नाही अशा प्रकारची भूमिका आपल्याला या ठिकाणी समोर दिसून येते. आणि जोपर्यंत या कोविडवर कोणत्याही प्रकारची लस किंवा कोणत्याही प्रकारचा डोस किंवा अँटीडोस त्या ठिकाणी तयार होणार नाही तोपर्यंत कोणत्याच प्रकारचे शाळा किंवा महाविद्यालय या ठिकाणी चालू होणार नाही. आणि हे शाळा महाविद्यालय चालू झाले नाही तर अध्यापनावर कोविड-19चा वाईट परिणाम या ठिकाणी कुठंतरी पडेल. आणि हा परिणाम पडू नये यासाठी सरकारनेही काहीतरी पर्याय शोधला पाहिजेत किंवा मग त्यावर कोणती तरी लस किंवा अँटीडोस तयार केला असेल तरच ह्या गोष्टी नवीन